ओके, सगळ्यांनी मेडिटेशन पोज मध्ये बसून घ्यायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. स्वतःच्या मनामध्ये रिपीट करायचंय आणि इमॅजिन करायचंय. मी एक शाश्वत गोल्डन पिरामिड मध्ये बसली आहे. मी एका शाश्वत गोल्डन पिरामिड मध्ये बसलेली आहे. थोडा आपला फील घ्यायचं. आय होप की सगळे जण प्रॅक्टिस करत असणार आणि आपण आज 18व्या दिवसामध्ये प्रवेश करत आहोत. सो कॉंग्रॅच्युलेशन ऑल. वी आर ऑल मॅजिशियन. आजचा जो टॉपिक आहे आपला कामाची जादूची यादी. येस, कामांची जादूची यादी. आपण पहिल्या दिवसापासून मॅजिक ट्रिक्स आणि मॅजिक गोष्टी फॉलो करत येतोय. ऑब्व्हियसली आपल्याला मॅजिशियन बनायचंय. आपल्याला आपलं गोष्टी अट्रॅक्ट करून घ्यायच्या आहेत. नोबडी आपल्याकडे येणार नाही आणि त्या गोष्टी आपल्याला देणार आहेत, राईट? हे जग जादूमय गोष्टींनी खूप भरलेलं आहे. आपली बुद्धिमत्ता अधिक प्रगल्भ होण्याची प्रतीक्षा ते करीत असते. येस, या युनिव्हर्समध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्यासाठी वेट करतायत, बट त्या ऑटोमॅटिक नाही येणार. वी हॅव टू बी टेक एफर्ट्स फॉर दॅट. आणि जर खरोखरच आपण जर विचार केला ना नीट, तर आपल्या लक्षात येईल की कृतज्ञता हीच सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे आणि ती आपली फ्रेंड आहे, राईट? आपण असं कन्सिडर करू शकतो. चांगली मैत्रीण आहे. ती नेहमी तुमच्या बरोबर असते. ग्रेटफुलनेस थोडी आपल्याला कुठून आणावा लागतो, ते आपल्यासोबतच असतं की नाही? सदैव तुमच्या मदतीला तयार असतं. कोण? जर ग्रॅटफुलनेस तुम्ही फॉलो केला तर. ती कधीही तुम्हास अपयश येऊ देणार नाही आणि तुमचा विश्वासघातही करणार नाही. ग्रेटफुलनेस अशी काही गोष्ट आहे, की ते तुम्हाला सदैव चांगल्या गोष्टी देत राहील. तुमचा कधीही फसवणूक होणार नाही. अशा गोष्टी नाही नक्की नाही होणार. तुम्ही जितके जास्त त्याच्यावर अवलंबून राहाल, तितकी जास्त मदत तुम्हाला करेल आणि जेवढं तुम्ही त्या कृतज्ञता तुमची मैत्रीण करून घ्या तुम्ही, मित्र करून घ्या. जेवढं तुम्ही त्यांच्यावर कृतज्ञतावर डिपेंड राहाल ना, तेवढ्या जास्त चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कृतज्ञतेमुळे तुमचे आयुष्य काय होईल? खूप समृद्ध होईल. खूप रिचनेसने भरून जाईल. आजच्या जादूच्या कृतीमधून तुम्हाला कृतज्ञतेवर आणखी कसं अवलंबून राहायचं हे शिकता येईल. सो आजच्या ह्याच्यातून आपण शिकणार आहोत, की कृतज्ञतेवर कसं अवलंबून राहायचं. आता आपण फॉलो करतोय की नाही, पण आपल्याला डिपेंड राहायचंय, डिपेंड. आपण तसं सगळ्या गोष्टींवरती डिपेंड आहेत ना, सगळ्या प्रत्येकावरती डिपेंड म्हणजे असतो लहानपणापासून. बट नाऊ आपल्याला कळलंय आता कशावर डिपेंड राहायचंय. त्यामुळे ते आणखी जादूच्या गोष्टी तुमच्याकडे घडवून आणतील आणि याच्यामुळे काय होईल अजून चांगल्या गोष्टी, जादूच्या गोष्टी तुमच्याकडे घडून येतील. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी लहान-लहान प्रश्न उद्भवत असतात. छोट्या-छोट्या गोष्टी असतात आणि ते सोडवण्याची गरज असते. कधी-कधी हे प्रश्न आपल्याला इतके ग्रासून टाकतात, की ते सोडवायचे कसे आपल्याला कळत पण नाही. हो, कधी काय होतं, की छोटासा प्रॉब्लेम असतो टायनी. तो इतका मोठा कधी ह्यूज होऊन जातो आपल्याला कळत पण नाही आणि आपल्याला त्याच्यातून मार्ग पण नाही दिसत कधीतरी, की काय करायचं, कसं करायचं? तुम्हाला ज्या सर्व गोष्टी कराव्याशा वाटतात, त्या करायला तुम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही, ती तुमची समस्या असू शकते. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत, पण तुम्हाला वेळ नाहीये, ही समस्या असू शकते आपली. आणि दिवसात फक्त 24 तास असल्याने काय होतं, तुमचं चांगलंच नुकसान होतं. कामाच्या ओझ्याने अगदी तुम्ही वाकून गेला आहात आणि तुम्हाला रिकामा वेळ हवा आहे, पण तो मिळत नाही. कधीतरी असं असतं, की आपण इतके बिझी असतो, की आपल्या स्वतःसाठी पण वेळ मिळत नाही किंवा आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या त्याही मिळत नाहीत. तो कसा मिळवायचा हे काही तुमच्या लक्षात येत नाही. आणि याच्यातून काय होतं आपण खूप म्हणतो, की मी खूप बिझी आहे, मला वेळ नाही मिळत, टाईम मॅनेजमेंट नसतं. तर तुमच्या लक्षात येईल, की हा प्रश्न आहे, हा तुमचा प्रश्न असू शकतो, की तुम्हाला टाईम नाही मिळत आहे. पण तुम्ही मुलांकडे लक्ष देण्यासाठी घरीच राहण्याचा निर्णय घेतला असेल. पण सारखं घरात राहिल्याने तुम्ही दमला असणार किंवा थकला असणार. ऑब्व्हियसली घरीच राहत असल्यामुळे काय होतं, नेहमीचं तेच रुटीन सो आपल्याला कधीतरी बोर फील होतं. तुम्हाला थोडं बाहेर पडता यावं असं वाटतं पण कोणाचा आधार नाही. आणि काय आवडत तुम्हाला कराव्याशा खूप साऱ्या गोष्टी वाटतात बट फ्रॉम बॅकवर्ड वी वॉन्ट वन पुश किंवा आधार एखादा सपोर्ट नावाची गोष्ट असते ती आपल्याला कुठेतरी पाहिजे असते. ही ही अडचण असू शकते. कदाचित तुम्हाला एखाद्या प्रश्नानं घेरलं असेल, एखादा प्रॉब्लेम असेल. तुमच्या हातून काहीतरी हरवलं असण्याची शक्यता आहे आणि ते शोधण्याचा तुम्ही खूप प्रयत्न केला आहात. एखादी गोष्ट मिसिंग झाली आहे आणि ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करतायत. पण दुर्दैवाने ती गोष्ट काही सापडलेली नाही.
किंवा तुम्हाला एखादा पाळीव प्राणी पाळायचा आहे, पण तो मनासारखा मिळत नाहीये. तुम्हाला बाळाला सांभाळायला कोणी हवं आहे, पण ते मिळत नाही. कामवाली बाई मिळत नाहीये. चांगली केश रचना करून देणारा हवा आहे, पण तो मिळत पण नाहीये. किंवा एखादा चांगला डॉक्टर पाहिजे असेल, तो भेटत नाहीये. तुम्ही खूप प्रयत्न करताय त्या गोष्टीसाठी, पण तुम्हाला तुमच्या मनासारख्या काही गोष्टी मिळत नाहीये. होतं. आपण खूप प्रयत्न करतो, पण आपल्याला काय होतं, की मनापासून काहीही गोष्टी मिळत नाही. आपण शोधतो खूप, की नाही मिळत चांगलं. कधी-कधी असंही घडतं, कोणीतरी तुम्हाला काहीतरी करायला सांगतं आणि त्याला कसा प्रतिसाद द्यावा हे कळून तुम्ही अस्वस्थ होतात. कधी-कधी असं होतं ना, की कोणतरी आपल्याला सांगतं आणि आपल्याला कळत पण नाही काय करायचं. आपण खूप इरिटेट होऊन जातो, अस्वस्थ होऊन जातो. किंवा एखाद्याबरोबर तुम्ही एखाद्या वादात अडकतात आणि तो वाद संपुष्टात येण्याऐवजी चिघळायला लागतो आणि कधीतरी असं होतं, की आपण म्हणजे न कळताच आपण त्या प्रॉब्लेममध्ये फसून जातो आणि आपल्याला कळत पण नाही. याच्यातून बाहेर कसा पडायचा? तो प्रॉब्लेम इतका वाढत जातो, इतका वाढून जातो, की आपल्याला कळत पण नाही, की हा प्रॉब्लेमनी इतकं महाप्रचंड रूप कसं काय घेतलं. होतं आपल्या डे टू डे लाईफमध्ये, घडलं पण आहे. सगळ्यांच्या लाईफमध्ये घडलं असेल किंवा न कळताच आपण म्हणजे कळत पण नाही आपल्याला त्या गोष्टीमध्ये अचानक आपण अडकून जातो. तिसऱ्याच्या टॉपिकमध्ये पण. आपल्या रोजच्या आयुष्यात जे छोटे-छोटे प्रश्न आपल्यापुढे उद्भवतात आणि आपल्याला काय करावं हे कळत नाही किंवा काहीतरी करायला पाहिजे हे कळतं पण वळत नाही. त्यासाठी जादूची कृतीची यादी आहे. होतं आपल्या डे टू डे लाईफमध्ये, की आपल्याला कळत नाही काय करायचं, व्हॉट टू डू, हाऊ टू डू, क्वेशन मार्क असतात खूप सारे माइंडमध्ये. तर ही कृती केल्यानंतर तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये दिसून येतील. तुम्हाला तुमच्या मनासारख्या घडून येण्यासाठी आकर्षणाच्या सिद्धांतानुसार लोक, परिस्थिती आणि घटना यांची कृतज्ञ जादुई शक्तीच्या साहाय्याने तुम्हाला पूर्ण मांडी करता येईल. म्हणजे तुम्हाला ते गोष्ट अजून चांगल्या रीतीने पुन्हा करता येईल. सॉरी. यामुळे तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येतील. त्या कशा घडतील, तुमच्यासाठी त्या कोण घडवून आणेल हेही तुम्हाला कळणार नाही. पण त्याच्याशी तुम्हाला काही मतलब असण्याचं कारण नाही. मिळतंय ना म्हणतो ना आपण काय आंबे मिळतात खायला ते गुटले हो क्यों गिरना समथिंग वी से लाइक दॅट. सो तुम्ही जरी परिस्थिती असं ह्या गोष्टी फॉलो केल्या ना, तर ते कसं घडतंय, काय घडतंय, कोणाच्या थ्रू आलं, ह्या आपल्याला विचार करायचा नाही. आपल्याला काय मतलब ठेवायचा आहे फक्त. आपल्याला ते गोष्टी व्यवस्थित झाल्या ना दॅट्स इट ओन्ली. आपल्याला याच्याशी मतलब नाही ठेवायचा की ते कसं मिळालं, काय आलं, कुठून आलं, कोणी केलं. वी डोंट हॅव टू बी गो इन डीप दॅट. तुम्हाला फक्त ती गोष्ट तुमच्या मनासारखी व्यक्त करायची आहे. बस. मग बघा जादू कशी घडते. आज सगळ्यात महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी घडाव्यात आणि कोणते प्रश्न सुटावेत असं तुम्हाला वाटतं त्याची यादी करायची आहे. नाव तुम्हाला असं डिसाईड करायचंय की तुम्हाला कोणत्या गोष्टी असं वाटते की त्या आज घडायला पाहिजे किंवा ज्या आहेत घडलेल्या, तर ते कोणते प्रश्न असे आहेत, की ते सुटायला पाहिजे आज. त्या गोष्टींची यादी करायची तुम्हाला आज. मग व्हॉटएव्हर जे काही असेल त्या छोट्या-छोट्या गोष्टी त्याला जादूच्या कृतीची यादी असं शीर्षक द्यायचंय. टायटल काय द्यायचंय? जादूच्या कृतींची यादी. तुम्ही या यादीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत, पण वेळ नाही आणि त्यात तुम्हाला कराव्याशा वाटत नाहीत, त्याचा समावेश केलेला असेल. या गोष्टीमध्ये काय असेल? तुम्हाला करायच्यात त्या गोष्टी, पण तुम्हाला वेळ नाही मिळत आहे. त्याचबरोबर रोजच्या लहान-सहान गोष्टींपासून त्या आयुष्यातल्या मोठ्या-मोठ्या घटनांबाबत कोणते प्रश्न तुमच्यापुढे निर्माण झाले आहेत, हेही तुम्हाला लिहिले असेल. तुमच्या आयुष्यातील अशा कोणत्याही एखाद्या क्षेत्राचा विचार करायचा आहे. कोणी रिलेशनशिप असेल, करियर असेल, मनी गोल असेल, कोणताही प्रॉब्लेम असेल, तो सिलेक्ट करायचा लिहायचंय आणि ज्या बाबाची समस्या सुटावी असं काहीतरी केलं जावं असं तुम्हाला वाटतं. एखादं सिच्युएशन घ्या, जे काही प्रॉब्लेमॅटिक आलेलं आहे, त्याची निवड करायची आहे आणि हे कसं सुटावं, हे सुटायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, त्याची यादी करायची आहे. एकदा का तुमची यादी करून झाली, की आजच्या दिवसासाठी ज्यावर तुम्हाला नीट लक्ष केंद्रित करता येईल, अशा फक्त 3 गोष्टींची निवड करायची आहे. यादी कंप्लीट झाल्यानंतर काय करायचंय, फक्त अशा काहीतरी गोष्टी घ्यायच्या, जे इम्पोर्टंट आहे, खूप इम्पोर्टंट आहे दिवसामध्ये. त्या 3 गोष्टींवरती तुम्हाला फोकस करायचा आहे आणि एक गोष्ट घ्या. एक-एक गोष्ट घ्यायची आहे. तुमच्यासाठी ती जादूने घडून आली आहे अशी कल्पना करायची आहे. जसं आपण बोललो होतो, की 3 व्यक्ती घ्यायचे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची. तसं इथं काय करायचंय, तुमचे प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन असेल, जो तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल, त्याच्याविषयी एक इच्छा घ्यायची. तिला इमॅजिन करायचंय, कल्पना करायची आहे. ती जादूने ती सॉल्व्ह झालेली आहे. सर्व गोष्टी घडून आल्या आहेत. प्रश्नांची उकल झाली आहे. तुमचे प्रश्न सॉल्व्ह झाले आहेत. तुम्ही मोठ्या प्रमाणावर त्याबद्दल आभार मानता आहात अशी कल्पना करायची आणि ते ऑलरेडी डन झालंय. ऑल ऑल सेट क्लिअर. ते सगळं क्लिअर झालं आहे
असं तुम्हाला काय करायचंय, इमॅजिन करायचंय आणि तेव्हा काय करायचंय, ग्रेटफुलनेस व्यक्त करायचंय तुम्हाला. तुम्ही निवडलेल्या 3 गोष्टींपैकी प्रत्येक गोष्टीसाठी किमान 1 मिनिट वेळ तरी द्यायचा आहे. आणि त्याला 1 मिनिट तरी ग्रेटफुलनेसने त्या गोष्टी करायच्या आहेत, तुम्हाला हॉनेस्टली करायच्या आहेत. ती गोष्ट तुमच्या मनासारखी घडून आली आहे अशी कल्पना करून प्रचंड कृतज्ञता व्यक्त करायची आणि ती गोष्ट घडून आली आहे असा तुम्हाला विचार करायचा आहे. तुमच्या यादीतील इतर गोष्टींबाबतही इतर वेळी कधीतरी ही कृती तुम्ही करून बघू शकता आणि ही कृती एनी टाइम ऑन एनी प्रॉब्लेम यू कॅन डू धिस. पण त्यासाठी ज्या गोष्टी प्रमाणाप्रमाणे घडून येतील अशा रीतीने जादूच्या कृतीच्या यादीमध्ये समाविष्ट करून त्यांना जादुई शक्ती लावावी लागेल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की नाही, या गोष्टी माझ्या जादूच्या शक्तीने घडून यायला पाहिजे, तर त्या करायच्या आहेत आणि त्याला काय करावं लागेल तुम्हाला? जादूची जोड द्यावा लागेल. त्याला पॉवर द्यावा लागेल जादूची. सारख्या गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. सिमिलर गोष्टी एकमेकांकडे काय होतात? आकर्षित होतात. या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्या एखाद्या प्रश्नाबाबत संभाव्य उत्तर कोणती आहेत, हे तुम्ही आधी विचार करून ती आधीच तुम्हाला मिळाली आहेत, असं म्हणून कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील, त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळालेलं आहे. त्या बाबतीत तुम्हाला काय करायचंय? ग्रेटफुलनेस फील करायचंय. तुमच्या खऱ्या आयुष्यातील ज्या परिस्थितीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, त्याची उत्तरे या तुमच्या मनातील संभाव्य उत्तरांकडे आकर्षित होतील. आणि याच्याने काय होईल? सिमिलर गोष्टी अट्रॅक्ट होतात की नाही? तर ती ही जादूची कृती केल्याने काय होईल? ती गोष्ट तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. या उलट तुम्ही प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं, तर आणखी प्रश्न तुमच्याकडे काय होतील? आकर्षित होतील आणि जर फक्त तुम्ही समस्यांवरती फोकस केलं, तर तुम्ही काय अट्रॅक्ट करणार? ऑब्व्हियसली प्रश्न, समस्या अट्रॅक्ट करणार की नाही? सो आपल्याला सोल्युशनकडे जायचंय. तुम्हाला उत्तराला तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचंय. तुम्हाला काय करायचंय? सॉल्व्हिंग वरती भर द्यायचा. सॉल्व्ह करायचे तुम्हाला त्या गोष्टी, प्रश्नाला नाही. तुम्हाला उत्तर सापडलं आहे आणि तो तुमचा प्रश्न सुटला आहे असं मानून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा उत्तरच तुमच्याकडे आकर्षित होतात. आणि जो काही प्रॉब्लेम असेल, प्रॉब्लेमला इमॅजिन नाही करायचंय, फक्त उत्तराला इमॅजिन करायचंय की तुमचं ऑल सेट झालं आहे. सो त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि तुमचा प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह होऊन जाईल. ही जादूची कृती किती शक्तिशाली आहे याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट आहे एका मुलीची इथं. तिचं पाकीट हरवलं होतं आणि ते परत तिच्याकडे आकर्षित होऊन तिला मिळावं यासाठी तिने जादूच्या कृतीचा वापर केला. तिचं पाकीट हरवलं होतं. तिने या जादूच्या कृतीचा म्हणजे फॉलो केलं. तर ती रात्री बाहेर गेली होती एकदा. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या लक्षात आलं, की तिचं पाकीट तिच्याजवळ नाही आणि ते कोठे हरवलं, ते कोणी चोरलं हेही तिला आठवत नव्हतं. ती ज्या हॉटेलमध्ये रात्री जेवायला गेली होती, तिथं तिनं फोन केला. येताना ज्या टॅक्सीने ती घरी आली, त्या टॅक्सी कंपनीला, पोलिस स्टेशनला फोन लावला. रस्त्यात कुठे पडलं का तिने तेही पाहिलं. आजूबाजूच्या लोकांचेही दरवाजे ठोठावले, पण कोणाकडेही तिला तिचं पाकीट सापडलं नाही. शी ट्रायड एव्हरीथिंग. दुसरं म्हणजे मुलीच्या पाकिटामध्ये तिची बँकेची, इतर क्रेडिट कार्ड्स होते. अ, वाहन चालवण्याचा परवाना होता, रोख पैसे होते. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. पण तिला सगळ्यात काळजी वाटण्याचं कारण म्हणजे ती नुकतीच परदेशात जाऊन आल्यामुळे तिच्या पाकिटात तिच्याशी संपर्क साधण्याची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. म्हणजे काय? त्या पॉकेटमध्ये असं आयडेंटिफिकेशन काहीच नव्हतं. तिचं नाव टेलिफोनच्या सार्वजनिक यादीत नव्हतं आणि तिचं आडनावही सर्वसामान्यासारखं होतं. त्यामुळे पाकीट मिळवण्याची काही आशा दिसतच नव्हती. होतं असं कधीतरी आपल्यासोबत पण घडलंय. एवढ्या सगळ्या अडचणींमधून पाकीट मिळणं अशक्य दिसत असताना सुद्धा माझी मुलगी एका जागी शांतपणे बसली. म्हणजे तो प्रॉब्लेम म्हणजे मिळणारच नाही असं जस्ट गृहीत अशक्य होतं. पण शी सॅट ऑन वन प्लेस आणि तिने डोळे मिटून घेतले आणि पाकिटाचं चित्र मनामध्ये आणलं. त्या पाकीटला इमॅजिन केलं. ते पाकीट तिच्या हातात आहे. तिनं ते उघडून बघितलं आणि सगळ्या गोष्टी आहेत की नाही हे तपासलं आणि तिनं ते पाकीट तिला परत मिळाल्याबद्दल आणि त्यातील सगळ्या गोष्टी जशा तशा असल्याबद्दल प्रचंड कृतज्ञता व्यक्त केली. म्हणजे काय इमॅजिन केलं, की जसं-जसं पाकीट होतं ना, सेम तसं केलं. तिने ओपन केलं इमॅजिनेशन मधून. ज्या काही गोष्टी तिथं होत्या त्या तशाच्या तशा आहेत आणि आफ्टर दॅट ग्रेटफुलनेस तिने एक्सप्रेस केला. दिवसभर जेव्हा कधी माझ्या मुलीला पाकिटाची आठवण यायची, तेव्हा तिच्या हातात आहे अशी कल्पना करायची आणि पाकीट तिला परत मिळाल्याबद्दल खूप आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करायची. आणि जेव्हा-तेव्हा आपल्याला तिला आठवण यायची की नाही, तेव्हा ती इमॅजिन करायची की ऑलरेडी तिच्याकडे पाकीट आहे. तर रात्री खूप उशिरा 100 मैल दूर राहत असलेल्या एका शेतकऱ्याचा तिला फोन आला, की तिचं पाकीट त्याला सापडलं आहे.
या सगळ्या गोष्टीतला आश्चर्यकारक भाग असा की त्या शेतकऱ्याला ते पाकीट सकाळी सकाळी माझ्या मुलीच्या घराजवळच्या रस्त्यात सापडलं होतं. कसं घडलं बघा मॅजिक. त्यानं लगेच त्या पाकिटामध्ये तिच्याशी संपर्क साधण्याचा काही क्रमांक आहे का याचा शोध घेतला. त्याने त्या पाकिटाचा मालक कोण आहे हे शोधण्यासाठी अनेक फोन लावले. पण काही याचा उपयोग झाला नाही. शेवटी त्यानं प्रयत्न करायला सोडला आणि तो पाकीट घेऊन त्याच्या शेतावर निघून गेला. पण जेव्हा त्याच्या शेतामध्ये हिंडत होता, तेव्हा ते पाकीट सारखं त्याला टोकत होतं आणि त्यामुळे त्याला काही सुचत नव्हतं. शेवटी त्यानं परत एकदा सगळं पाकीट शोधलं, तेव्हा त्याला एका पुरुषाचं नाव असलेला कागदाचा तुकडा सापडला. त्यानं माझ्या मुलीचं आडनाव त्या नावाला जोडलं आणि टेलिफोन डायरेक्टरीत चौकशी केली. ते यादीत या नावाचा आणि आडनावाचा केवळ एकच क्रमांक होता. शेतकऱ्याने त्या क्रमांकावर फोन केला. तो माझ्या मुलीच्या वडिलांचा घरचा क्रमांक होता. आज तागायत आम्हाला त्या शेतकऱ्याला हा फोनचा क्रमांक कसा मिळाला हे कळलं पण नाही. कारण त्या यादीत क्रमांकाचा समावेश नव्हता. कारण की बघा, त्या यादीमध्ये त्या नंबरचा समावेश नव्हता. यानंतर तर डिरेक्टरी मदत केंद्राकडे आम्ही बऱ्याच वेळा फोन केला, तेव्हा त्याचं एकच उत्तर येतं, "माफ करा, हे नाव यादीत नाही." म्हणजे त्यांनी ऑलरेडी चौकशी केली होती, बट त्या यादीमध्ये त्यांचं नाव नव्हतं. अनेक आश्चर्यकारक आणि अशक्य वाटणाऱ्या घटना घडून 100 मैलावरून येऊन सुरक्षितपणे जसं तसं तिचं पाकीट मुलीच्या हातात मिळालं होतं. तिनं फक्त तिचं पाकीट परत मिळालं आहे असं समजून ग्रेटफुलनेस एक्सप्रेस केला. तिनं तिचं काम मनापासून केलं आणि कृतज्ञतेनंही तिची जादू करून दाखवलीच. ती प्रत्येक व्यक्ती, परिस्थिती आणि घटनेला तिनं हलवलं आणि मुलीकडे तिचं पाकीट परत आलं. बघा किती अमेझिंग झालं. हे रिअल फॅक्ट आहे. रिअल झालेलं आहे. तुम्हालाही अशा प्रकारे कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करण्यासाठी ती उपलब्ध आहे. आणि हे सोर्स आपल्याला उपलब्ध आहे. हे आपल्याजवळ आहे, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला काय करावं लागेल? हॉनेस्टली प्रयत्न करावा लागणार आहे. ती सदैव तुमच्या मदतीसाठी तयार असते आणि ग्रेटफुलनेस ऑल्वेज तुमच्यासाठी रेडी आहे. ऑल्वेज तुमच्यासाठी रेडी हेल्पिंगसाठी. ते उभेच आहेत. फक्त आपल्याला मनापासून इथून फील करायचे त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. फक्त तुम्हाला तिचा शोध घ्यावा लागतो आणि तिचा कसा वापर करायचा हे शिकावं लागतं. म्हणजे काय ओव्हरऑल ती गोष्ट कृतज्ञता तुमच्यासाठी ऑल्वेज अवेलेबल आहे. ती तुमच्याकडे वाट पाहत असते सगळ्या गोष्टी परत देण्याच्या. पण तुम्हाला त्याचा शोध घ्यावा लागतो. प्रॉपर वेने फॉलो करावा लागतो. मनापासून तुम्हाला ते गोष्टी कराव्या लागणार. तरच त्या गोष्टी घडतील. सो पहिल्या दिवसाची प्रॅक्टिस फॉलो करायची एव्हरीडे, सेकंड डेची आणि ग्रेटफुलनेस 24 हॉवर माइंडमध्ये ठेवायचा आहे. आणि बघा अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील त्यांची यादी करायची आहे. प्रॉब्लेम असतील, त्याचं सोल्युशन कसं शोधायचंय, या गोष्टींची यादी करायची आहे. 3 गोष्टी घ्यायच्या. ॲट अ टाईमला एकच गोष्ट घ्यायची. तिला इमॅजिन करायची ती ऑलरेडी सेट आहे, फाईन आहे आणि देन तुमच्या लाईफमध्ये मॅजिक घडून येईल. थँक यू फॉर दिस टुडे सेशन. थँक यू.